हाय गाईज, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन मध्ये। आज मी बनवत आहे अंडा अफगाणी। तर मी तर बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे अंडे। मी तर 7 अंडे घेतले आहेत। आता मी याला बॉईल करण्यासाठी ठेवत आहे आणि एक मी मसाला रेडी करत आहे। अंडे मस्तपैकी असे बॉईल झालेले आहेत। आता मी एक मसाला रेडी करत आहे। इथे मी पॅन ठेवला आहे। आता मी याच्यामध्ये कांदे टाकणार आहे। मी 4 कांदे असे कापून घेतले आहेत। चमच याच्यामध्ये तेल ऍड करणार आहे आणि कांदा आपल्याला जास्त असं लाल नाही करायचा आहे। थोडा स्मूथ होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे। कांदा आपला मस्त असा फ्राय झाला आहे। आता मी त्यात मिरची ऍड करत आहे। 7-8 मिरच्या घेतल्यात मी, ते त्याच्यात ऍड करून घेतले आहे। लसूण पण याच्यात ऍड करत आहे। अद्रक पण मी याच्यात टाकून घेत आहे। कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा आहे। आपल्याला फक्त हलका रंग होईपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे। मी इथं स्वच्छ अशी धुवून कोथिंबीर घेतली आहे। 5-6 काजूचे तुकडे घेतले आहेत आणि कांदा आपला मस्तपैकी तो फ्राय झाला आहे। आता मी गॅस बंद करत आहे। आता मी मिश्रण काढून घेणार आहे आणि असं मस्तपैकी असं वाटून घेणार आहे। अंडे असे मस्तपैकी आपले बॉईल झालेत, मी सालटे काढून घेतलेत। आता मी याला अशा प्रकारे कट करणार आहे। तुम्हाला हवे तसे तुम्ही याला कट करू शकता। इथे मी कढई ठेवली गरम होण्यासाठी आणि तेल टाकणार आहे। याच्यामध्ये 2 चम्मच मी तेल गरम झाले। मी याच्यामध्ये अंडे ऍड करत आहे। अंडे मस्त असे लाल होईपर्यंत मी फ्राय करणार आहे। अंडे फ्राय करण्यासाठी मी त्यात हळद टाकत आहे। काश्मीरी लाल मिरची पण ऍड करत आहे मी याच्यामध्ये। काळी मिरी पूड पण मी याच्यात ऍड करून घेत आहे आणि कस्तुरी मेथी पण ऍड करणार आहे आणि असं मस्तपैकी याला फ्राय करणार आहे मी 2 मिनिटांसाठी। अंड्याला मस्त अशी ग्रेव्ही येण्यासाठी मी हे सगळे अंडे फ्राय करून घेणार आहे। अंडे अशा मस्तपैकी फ्राय झाले आहेत। आता मला काढून घेणार आहे। ह्याच कढईमध्ये मी ग्रेव्ही बनवत आहे। याच्यामध्ये मी 2 चम्मच तेल ऍड करत आहे आणि खडा मसाला पण याच्यात ऍड करत आहे। खडा मसाला असा फ्राय करायचा आहे आपल्याला। कमी पाणी वापरता मी असा मसाला तयार करून घेतला आहे, वाटून घेतला आहे। खडे मसाले असे फ्राय झालेत। आता मी मसाला ऍड करत आहे। आता मी याला 2 मिनिटांसाठी असं मस्त तेलामध्ये फ्राय करणार आहे। मिनिट असे झालेले आहेत आणि आपला मसाला पण मस्त असा फ्राय झाला आहे। आता मी याच्यात ऍड करत आहे मीठ। 1 चम्मच मीठ याच्यात ऍड करणार आहे। तुम्ही चवीनुसार मीठ ऍड करू शकता। पावडर मसाले घेतलेत, लाल मिरची पावडर, काश्मीरी पावडर आणि हळदी। आता मी हे पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्त असं फ्राय करणार आहे। मसाला मस्तपैकी फ्राय झाला आहे। आता मी याच्यामध्ये दही ऍड करत आहे। अर्धा वाटी मी दही घेतलंय, ते पण याच्यात ऍड करून घेतलंय आणि मस्त असं फ्राय करणार आहे। दही आपलं मस्तपैकी असं मिक्स झालं आहे। आता मी याच्यामध्ये ऍड करत आहे 1 चम्मच दूधची मलाई। तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती पण याच्यामध्ये ऍड करू शकता। 1 चम्मच मलाई ऍड करत आहे आणि 1 मिनिटासाठी मी याला फ्राय करणार आहे। मसाला आपला मस्तपैकी असा रेडी आहे। आता मी फ्राय करून घेतलेले अंडे पण याच्यामध्ये ऍड करत आहे आणि 2 मिनिटांसाठी असं मी याला फ्राय करणार आहे। मी थोडंसं याच्यामध्ये पाणी पण ऍड करत आहे। 2 मिनिटांसाठी कमी गॅस करून मी याला झाकून ठेवणार आहे। 2 मिनिट इथे झालेले आहेत आणि ग्रेव्ही आपली मस्तपैकी अशी रेडी आहे। आता मी याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ऍड करत आहे। आता मी याला तंदुरी फ्लेवर देण्यासाठी एक कोयला ठेवणार आहे आणि 1 चम्मच याच्यामध्ये तूप ऍड करत आहे कोयल्यावरती। आपल्याला तंदूर कोयला ठेवला आहे। आता मी याच्यामध्ये 1 चम्मच असं तूप ऍड करत आहे आणि 2 मिनिटांसाठी मी असं याला झाकून ठेवणार आहे। 2 मिनिट तिथे झालेले आहेत। आता मी ढाकून काढून घेत आहे। मस्तपैकी असं आपला तंदुरी फ्लेवर पण मस्तपैकी असा दिला होता मी, बघू शकता। अंडा अफगाणी ग्रेव्ही आता रेडी झाली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। कशी वाटली मग तुम्हाला अंडा अफगाणी रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। थँक्यू।